नमस्कार मंडळी, मी अनंत पांडेंदळा पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आदिवासी भटकंती। आणि आज आपली भटकंती आहे पुणे जिल्ह्यामध्ये। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात जो गड आहे लोहगड, तुम्ही पाहू शकता। या लोहगडाच्या एंट्री गेटपाशी आपण आहोत आणि इथे पाठीमागे लोहगडाला भेट देण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर तिकीट घेतात 25 रुपये, कॅमेऱ्याचे 25 रुपये। तर आता आपण जातोय वरती गडावरती, तर चला। तर मित्रांनो, आज पण माझ्यासोबत रोहित आहे। आम्ही दोघेजण आलो आहे लोहगडावरती। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। तर आता आम्ही जातो आहे लोहगडावरती, संपूर्ण माहिती तुम्हाला तिथली देतोच। गडावरती जात असताना रस्त्यात अशी छोटी छोटी स्टॉल दिसली। इथे आपल्याला पाणी, लिंबू सरबत हे सर्व काही मिळेल। थोड्याच अंतरावरती या गडाचे तिकीट घर आहे। इथे प्रत्येक पर्यटकांचे एका व्यक्तीमागे 25 रुपये, तसेच कॅमेऱ्याचे 25 रुपये आणि विदेशी पर्यटकांचे 300 रुपये आकारले जाते। हा गड चढण्यास साधा व सोपा आहे। या गडाला 200 ते 300 पायऱ्या आहेत। हा गड मावळ पर्वतरांगांमध्ये मोडतो। या गडाच्या समोर पवना डॅम हे धरण आहे। हे धरण आपले लक्ष वेधून घेतं। त्याच्या समोर तिकोबा हा गड आहे। 600 ते 700 वर्ष पूर्ण होऊनही या गडाची तटबंदी अजूनही कायम आहे। या गडाचे दरवाजे अजूनही कायम आहेत। तर मंडळी, फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी, ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा। तुम्ही पाहू शकता इकडे हा गणेश दरवाजा। दोन्ही बाजूला श्री गणेशाच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत। दरवाजा अजूनही भक्कम आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया। या दरवाजाच्या वरच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीला छोटी छोटी होल आहेत। या होलातून उकळते तेल तसेच उकळते पाणी टाकण्याचं काम त्या काळी केलं जाई। तर मित्रांनो, पहिल्याच दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 4 तोफा दिसतात। या 4 तोफा आहेत इथे। महाराजांच्या काळामध्ये या तोफ्यांचा वापर समोरच्या शत्रूंना मारण्यासाठी केला जायचा। तर इथे हा 4 तोफा आहेत। ही 1 नंबरची ही छोटी तोफ आहे, त्यापेक्षा ही 2 नंबरची त्यापेक्षा मोठी आहे। आणि ही लांबीला छोटी आहे पण आकाराला मोठी आहे। आणि ही 4 नंबरची ही सर्वात जास्त लांब आहे, सर्वात जास्त मोठी आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे एक दरवाजा आहे छोटासा, त्याच्या आतमध्ये एक रूम आहे छोटासा। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये कसं आहे ते। तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आतमध्ये कशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे। वरती छत दिसते तुम्हाला। इथे एक खिडकी आहे आणि या बाजूला पण एक खिडकी आहे। जो समोरचा शत्रू येईल त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी इथे एक खिडकी बनवण्यात आली होती। तर चला आता आपण वरती जाऊया। दरवाजाची रचना खूपच चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे। इथे आलेला शत्रू पहारेकरांच्या नजरेतून कदापि वाचणार नाही, अशा प्रकारे या दरवाजाची रचना करण्यात आली आहे।
मित्रांनो, गणेश दरवाजा सोडल्यानंतर तुम्ही जर वरती येत असाल आणि तुम्हाला जर ताण लागत असेल तर तुम्ही सरळ निघून या। दुसरी कमान जर सोडली तर तुम्हाला त्याच्या पुढे एक टाकं लागेल। हे बघा माझ्या पाठीमागे इथं पिण्याचं पाणी आहे, शुद्ध पाणी आहे। हे बघा आतमध्ये पूर्ण शुद्ध पाणी आहे। ते वरती जात असताना मला इथे माझे काही सबस्क्रायबर मिळाले। ते पुणे शहरातून आले होते। त्यांच्याशी संवाद साधून मला थोडंसं बरं वाटलं। तर मित्रांनो, मी आज आलेलो गडावरती आणि मला इथे माझे सबस्क्रायबर मिळालेले आहेत। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे। तर मित्रांनो, कसं काय, बरं आहे ना? एकदम। माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलंय ना? केले। तर मित्रांनो, सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं। तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा। नक्कीच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर या सर्वांनी माझा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राइब केलेला आहे, आदिवासी भटकंती। तर चला आता आपण पुढे जाऊया। ते पण आता वरती जाऊन आलेले आहेत, ते थांबलेले आहेत, विश्रांती घेतात आणि आता आपण वरती जाऊया। तिथून वरती आल्यानंतर आम्हाला नारायण दरवाजा हा दरवाजा लागला। या दरवाजाची कमान पाहिली तर अजूनही भक्कम आहे। आणि थोड्याच अंतरावरती हनुमान दरवाजा हा दरवाजा लागला। तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या शेवटच्या प्रवेशद्वारापाशी, ज्याचं नाव आहे हनुमान दरवाजा, जो माझ्या इथे पाठीमागे तुम्हाला दिसतोय। हा बघा, त्याची कमान तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची आहे। दोन्ही बाजूला मारुतीची मूर्ती कोरण्यात आलेली आहे। ही बघा, हनुमंतांची मूर्ती कोरण्यात आलेली आहे आणि दरवाजा अजूनही कायम आहे, भक्कम आहे। त्याची तुम्ही कमान पाहू शकता वरती। तर चला आता आपण जाऊया माथ्यावरती, या गडाच्या माथ्यावरती। तर मंडळी, फायनली आपण येऊन पोचलोय गडाच्या माथ्यावरती। तुम्ही पाहू शकता गडाचा माथा हा बघा। इकडे हा पूर्ण पठार आहे, पूर्ण सपाट भाग आहे आणि इकडे माझ्या पाठीमागे हा विसापूर, हा गड आहे विसापूर। आणि जर तुम्ही हनुमान दरवाजा पार केला तर तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक दर्गा मिळेल। सर्वात प्रथम इथे एक दर्गा मिळतो। या दर्ग्याची भेट घेऊन आता आपण पुढे जाऊया। तर चला आपण वरती पूर्ण माथा तुम्हाला दाखवतोय आणि इथे बोर्ड लावलेला आहे, किल्ले लोहगड। इथे जे ठिकाण आहे पाहण्यासारखं त्याचं इथे बोर्ड लावण्यात आलेलं आहे। आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता राखा हा बोर्ड लावलेला आहे। प्रत्येक गडावरती असं एक बोर्ड लावलेला असतो, तरी पण आपण इथे येऊन घाण करतो, ही चुकीची गोष्ट आहे। तर या बोर्डला फॉलो करत तुम्ही नक्कीच या बोर्डचा उपयोग कराल, नक्कीच ही सूचना पाळाल। तर चला आता आपण माथा फिरूया। दर्ग्याच्याच बाजूला शिवकालीन सभागृह हे गृह आहे। आत्ताच्या सध्याच्या काळात हे पूर्णपणे मोडकळीस आलेलं आहे, त्याचे फक्त अवशेष उरलेले आहेत। इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सभा भरण्यात येत होत्या। थोड्याच पुढे अंतरावरती आम्हाला दगडात कोरलेल्या या खोल्या दिसल्या। इथे घोडे बांधण्यात येत होते। त्या काळी या खोलीचा उपयोग घोडे बांधण्यासाठी केला जाई। हा गड साधा आणि सोपा असल्याकारणाने या गडावरती लहान मुले तसेच वयस्कर माणसं सुद्धा या गडाला भेट देऊ शकतात।
या गडाच्या माथ्यावरती त्या काळच्या इमारतींचे फक्त अवशेष उरलेले आहेत. थोड्याच अंतरावरती शिव मंदिर आहे. हे प्राचीन आहे. इथे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो. तर मंडळी, आपण येऊन पोचलो आहे गडाच्या माथ्यावरती. इथे आपल्याला दादा भेटलेत, सिक्युरिटी म्हणून काम करतात इथे. तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया का इथे त्यांना कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तर दादा, तुम्हाला इथे कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे? कुठल्या बी गैरवर्तन ना हो त्यासाठी सिक्युरिटी ठेवलेले आहे आणि कचरा होऊ नये म्हणून यासाठी ठेवलेले आहे आम्हाला. तर मंडळी, इथे दादांना याच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे गैरवर्तणूक नाही व्हावे आणि गडावरती कोणत्याही प्रकारचा कचरा न व्हावा याच्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी दादांना इथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि दादा, काय गड पाहण्यासाठी काय मर्यादा आहे का? सकाळीच 9 वाजता ओपन होतं मॉर्निंगला आणि संध्याकाळी 5:30ला बंद होतं. तर गड पाहण्यासाठी मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. सकाळी 9 वाजता सुरू होते गड पाहण्यासाठी आणि संध्याकाळी 5:30ला इथे गडाचा दरवाजा बंद केला जातो आहे. सर्वांना इथून घरी लावण्यात येतं आहे. तर जर तुम्हाला गड पाहण्यासाठी यायचं असेल तर 9च्या आसपास या आणि 5:30च्या आसपास तुम्ही घरी जाऊ शकता. तर चला, आता आपण संपूर्ण गडाचा माथा फिरूया. तर थँक्यू दादा, तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल. तर चला, आता आपण माथा फिरूया. शिव मंदिराच्या बाजूलाच आम्हाला पिण्याचे पाण्याचे टाकं मिळाले. येथे पाणी पिऊन आम्ही सरळ पुढे निघालो. पुढे आम्ही विंचूकडा या कड्याकडे गेलो. समोर दिसणारा हा कडा विंचूकडा म्हणून ओळखला जातो. या गडाचा आकार विंचवासारखा, तर या कड्याचा आकार विंचवाच्या नांग्यासारखा आहे, म्हणून या कड्याला विंचू कडा असे म्हटले जाते. समोर एकविरा आईचं मंदिर आहे. त्याच्याच बाजूला विसापूर गड आहे. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की अजून मी नवीन व्हिडिओ टाकत जाईन. आणि जर तुम्ही या लोहगडाला भेट देण्यासाठी येत असाल तर नक्कीच आवर्जून या. बघण्यासारखं खूप काही आहे इथे. या गडाच्या माथ्यावरती अजून एक दर्गा आहे. या दर्ग्याच्या समोर 16 कोनी तळे आहे. हे तळे आकाराने खूप मोठे आहे. या तळ्यात उतरण्यासाठी 2 बाजूने पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, लोहगडाची थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. लोहगड हा पुणे शहराच्या पश्चिमेला आहे. पुणे शहरापासून हा गड 60 ते 62 किलोमीटर अंतरावरती आहे. मुंबई शहरापासून 100 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जर तुम्हाला या गडावरती यायचं असेल तर सर्वात जवळचं ठिकाण म्हणजे मळवली स्टेशन,
या स्टेशनपासून तुम्हाला रिक्षा किंवा प्रायव्हेट गाड्या भेटतील, तर तुम्ही गडाच्या पायथ्यापाशी येऊ शकता. आणि गडाची साधारणतः उंची 3420 फूट इतकी आहे. आणि गडाला 200 ते 300 पायऱ्या आहेत. या चढाई सोप्या आहेत. लहान मुलं किंवा म्हातारी माणसं पण हे गड सर करू शकतात. मित्रांनो, या गडाचा इतिहास थोडा मोठा आहे. या गडावरती अनेक राजवटी झालेल्या आहेत. सांतवन असो, राष्ट्रकूट असो किंवा चालुक्य, यादव, बहमनी, तसेच मोगल, निजाम या सर्वांचा राजवट या गडावरती झालेला आहे. आणि त्यानंतर मराठानंतर पेशवाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1648 मध्ये जिंकून घेतला होता. त्यानंतर पुरंदराच्या तहानंतर हा किल्ला 1665 मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु पुन्हा 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि त्यानंतर आली पेशवाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याचा वापर तिजोरी म्हणून केला जायचा, म्हणजेच संपत्ती साठवण्यासाठी केला जायचा. सुरतवरून आणलेली जी संपत्ती असेल किंवा अनेक ठिकाणावरून आणलेली जी संपत्ती असेल, ती संपत्ती इथे साठवण्याचा काम इथे या गडावर केलं जाई. या किल्ल्याला 4 दरवाजे आहेत. सर्वात प्रथम दरवाजा लागतोय तो गणेश दरवाजा, त्याच्यानंतर लागतोय तो नारायण दरवाजा, आणि त्याच्यानंतर लागतोय तो हनुमान दरवाजा, आणि शेवटचा महादरवाजा. असे 4 दरवाजे आहेत. तुम्ही या गडाला, या किल्ल्याला भेट देत असाल तर नक्कीच या. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अनेक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल अजून गड किल्ले सर करण्यासाठी. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.